Hello friends, welcome to our channel. So today's topic is vehicle on a bank road. तर या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत की व्हॉट इज मीन बाय बँकिंग ऑफ रोड और डिफाईन बँकिंग ऑफ रोड अँड अँगल ऑफ बँकिंग. तर बँकिंग ऑफ रोड म्हणजेच काय? समजा कोणतंही टर्निंग एक आहे, रोडची टर्निंग आहे. आतापर्यंत आपण बघितलं की रोडची टर्निंग जर हॉरिझॉन्टल जर असेल तर व्हेकल तिथून ट्रॅव्हल करताना एक स्पीड लिमिट आपल्याला ठेवावं लागत होती. त्या स्पीडच्या जर जास्त जर आपण स्पीड जर ठेवली देन द व्हेकल कुड बी स्लाइड और स्लिप फ्रॉम द रोड. तिथून ती बाहेर जाण्याची शक्यता होती किंवा स्लाइड होण्याची शक्यता होती. पण अशावेळी काय करतात, ही रिक्स आता अवॉइड करायची असेल तर जी टर्निंगवरचं रोड असते ती थोडं जे आउटर एज असते ती रेज केलेली असते ॲज कम्पेअर टू द इनर एज. त्याला टिल्ट म्हणतो आपण. तर या फिनॉमिनाला आपण म्हणतो बँकिंग ऑफ रोड. सो द फर्स्ट डेफिनेशन इज बँकिंग ऑफ रोड. So the banking of road means to avoid the risk of sliding or skidding. To avoid the risk of sliding or skidding of a vehicle, the road is tilted inward direction. Tilted inward means जी इनवर्ट एज आहे त्या रोडची ती थोडी अशी टिल्ट केलेली असते, म्हणजे अशी द आउटर एज थोडी वाढवलेली असते. दॅट इज याचा टिल्टेडचा अर्थ होते दॅट इज द आउटर एज म्हणा किंवा आउटर सरफेस म्हणा. आउटर सरफेस इज रेज्ड ॲज कम्पेअर टू the inner edge किंवा inner surface of road. So this is called the banking of road. This is called the banking of road. Banking of road म्हणजेच काय? जी टर्निंगवरचं रोड आहे त्या टर्निंगवरच्या रोड जो आउटर एज आहे तो थोडंसं वाढवणे, असं आउटर एज आहे तो थोडंसं टिल्ट करणे, यालाच आपण बँकिंग ऑफ रोड म्हणतो या फिनॉमिनाला. याच्यामुळे काय होते तर जी व्हेकल आहे ती स्लाइड किंवा स्किड होत असेल तर ती त्याच्यापासून आपल्याला संरक्षण होते. किंवा जर स्पीड लिमिट आपल्याला वाढवायची असेल, व्हेकलची स्पीड जर वाढवायची असेल तर या रोडवरून ती सेफेस्ट स्पीड असते. सो द सेकंड डेफिनेशन इज अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग मीन्स इथे आता बेंड केलेला आहे हा रोड, तर हा अँगल ऑफ बेंडिंग किंवा यालाच अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. तर अँगल ऑफ बँकिंग मीन्स द अँगल बिटवीन द सरफेस ऑफ रोड विथ द हॉरिझॉन्टल. दिस अँगल इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ बँकिंग. आता किती अँगलने तो रेस केलेला आहे यालाच आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. सो द डेफिनेशन इज अँगल ऑफ बँकिंग. सो द अँगल ऑफ बँकिंग मीन्स द अँगल बिटवीन कोणाकोणामधला हा अँगल आहे, द अँगल बिटवीन किंवा अँगल ऑफ इन्क्लिनेशन सुद्धा म्हणतो आपण. द अँगल बिटवीन द सरफेस ऑफ रोड विथ इट्स हॉरिझॉन्टल त्याच्या हॉरिझॉन्टल सोबत, सरफेस ऑफ रोड त्याच्या हॉरिझॉन्टल सोबत जो अँगल तयार करते त्यालाच आपण अँगल ऑफ बँकिंग म्हणतो. द अँगल बिटवीन द सरफेस ऑफ रोड विथ इट्स हॉरिझॉन्टल ॲट द टर्निंग. तर रोड हा टर्निंगवरचा पाहिजे, ॲट द टर्निंग, यालाच आपण म्हणतो अँगल ऑफ बँकिंग. अँगल ऑफ बँकिंग अँड अँगल ऑफ बँकिंग इज डिनोटेड बाय थीटा. आणि इथे सुद्धा स्किडिंग ऑफ अ व्हेकल द रोड इज टिल्टेड इनवर्ड डायरेक्शन. आणि जो रोड आहे द रोड ॲट द टर्निंग, रोड टर्निंग असायला पाहिजे. आता नेक्स्ट क्वेश्चन या टॉपिकवर तुमच्या एक्झाममध्ये विचारू शकते. डेराइव्ह अन एक्सप्रेशन फॉर द मोस्ट सेफ स्पीड अँड बँकिंग अँगल फॉर ए व्हेकल मुव्हिंग ऑन ए कर्ल बँक रोड. समजा एक व्हेकल आहे ती बँक रोडवरून
कर्ल बँक रोडवरून मूव्ह करत असेल तर त्या व्हेकलसाठी मोस्ट सेफ स्पीड किती राहील त्याचं एक्सप्रेशन इथे आपल्याला डिराईव्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आपण कन्सिडर केली द वर्टिकल सेक्शन ऑफ ए व्हेकल मुव्हिंग ऑन ए बँक रोड. जो कर्ल रोड आहे त्याची रेडियस आहे, सपोज द रेडियस ऑफ द कर्ल रोड विल बी आर इज द रेडियस ऑफ ए कर्ल रोड. द मास ऑफ द व्हेकल विल बी एम. त्याचा मास जो आहे व्हेकलचा तो एम आहे. ती मूव्ह करत आहे या कर्ल रोडवरून आणि बँक रोडवरून, ज्याचं अँगल ऑफ बँकिंग आहे थिटा. सो द वी कन्सिडर, इथे कन्सिडर करू आपण, कन्सिडर ए वर्टिकल सेक्शन of a vehicle. Consider a vertical section of a vehicle moving on a bank road. बँक रोडवरून मूव्ह करत आहे, ज्याचं रेडियस आहे हॅविंग रेडियस आर अँड सपोज अँड द अँगल ऑफ बँकिंग, जो रोडचा अँगल ऑफ बँकिंग आहे तो अँगल ऑफ बँकिंग इज थिटा. कन्सिडर करू अँगल ऑफ बँकिंग आहे तो थिटा आहे. तर या रोडवर ती व्हेकल जी मूव्ह करत आहे असं टर्निंगवर, तर त्याची सेफेस्ट स्पीड काय? तर सेफेस्ट स्पीड म्हणजेच काय, जर समजा एका पर्टिक्युलर स्पीडच्या जर कमी जर स्पीड जर असेल तर ती व्हेकल अशी खाली घसरत येईल, म्हणजे ती स्पीड ही सेफेस्ट स्पीड राहणार नाही. खूप जर स्पीड जर वाढवली तर ती रोडच्या बाहेर चालली जाईल, ती सुद्धा सेफेस्ट स्पीड राहणार नाही. तर अशी कोणती स्पीड राहील जेणेकरून ही व्हेकल इकडे जाणार नाही आणि इकडे जाणार नाही, बाहेर आणि आतमध्ये येणार नाही. तर ॲट सेफेस्ट स्पीड त्या रोड आणि त्या जो टायर आहे त्या व्हेकलचं त्यांच्यामध्ये जो फ्रिक्शनल फोर्स आहे तो निग्लिजिबल राहील. तेव्हा म्हणजे ॲट सेफेस्ट स्पीड द फ्रिक्शनल फोर्स बिटवीन टायर अँड रोड विल बी निग्लिजिबल, दॅट इज झिरो. द फ्रिक्शनल फोर्स राहील, द फ्रिक्शनल फोर्स इज झिरो. तेव्हा आपण म्हणू ती झाली सेफेस्ट स्पीड. तर कन्सिडर केलं आपण, कन्सिडर ए वर्टिकल सेक्शन ऑफ ए व्हेकल मुव्हिंग ऑन ए बँक रोड हॅव्हिंग रेडियस आर अँड द अँगल ऑफ बँकिंग इज थिटा. सो विच फोर्सेस ॲक्ट्स ऑन दिस व्हेकल, कोणकोणते फोर्सेस ॲक्ट होतील आता या व्हेकलवर या स्थितीमध्ये? तर फोर्सेस ॲक्टेड ऑन ए व्हेकल. फर्स्ट फोर्स, पहिलं फोर्स जो ॲक्ट होईल त्या व्हेकलवर तो आपल्याला माहीत आहे, याचा मास एम असल्यामुळे द वेट, आणि वेट नेहमी व्हर्टिकली डाऊनवर्ड डायरेक्शनने ॲक्ट होते. वेट इज एम जी, वेट म्हणा किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणा, एम जी, मास इंटू ग्रॅव्हिटी. सो द फर्स्ट फोर्स ॲक्टेड ऑन ए व्हेकल इज वेट एम जी विच इज vertically downward. And the second force acted on a vehicle is normal force. आणि नॉर्मल फोर्स नेहमी कोणत्याही सरफेसच्या परपेंडिक्युलर डायरेक्शनने ॲक्ट होते, परपेंडिक्युलर डायरेक्शन. सो दिस इज द नॉर्मल फोर्स दॅट इज एन, याला म्हणू आपण एन. द सेकंड फोर्स ॲक्टेड ऑन ए व्हेकल इज ए नॉर्मल रिॲक्शन ऑर नॉर्मल फोर्स, normal reaction that is n, and its direction is perpendicular to the surface, perpendicular to the surface. तर हे दोन फोर्सेस ॲक्ट होतील त्या व्हेकलवर त्या स्थितीमध्ये. आता आपण करू जो नॉर्मल फोर्स आहे त्याला रिझॉल्व करू, एक हॉरिझॉन्टल त्याचा कंपोनंट आणि एक व्हर्टिकल कंपोनंट. आज म्हणू याला हॉरिझॉन्टल कंपोनंट आहे नॉर्मलचं आणि याला म्हणू व्हर्टिकल कंपोनंट. तर बाय जिओमेट्रीनुसार हे जर थिटा असेल तर हे सुद्धा थिटा राहील, दिस इज ऑल्सो थिटा. तर आपल्याला माहीत आहे कोणताही फोर्स जर असेल, इफ सपोज दिस इज फोर्स देन अँड दिस इज थिटा, तर थिटाच्या जवळचा तो एफचा जो कंपोनंट राहील तो राहील एफ कॉस थिटा, आणि हा जो कंपोनंट राहील याला म्हणतो एफ साइन थिटा. आता या रूलनुसार इथे हावाला जो कंपोनंट होईल एनचं थिटाच्या जवळचा आहे त्याच्यामुळे एन कॉस थिटा, आणि हा जो राहील हॉरिझॉन्टल कंपोनंट त्याला म्हणू एन साइन थिटा. कंपोनंट म्हणजे काय, तर या नॉर्मल रिॲक्शनला दोन फोर्समध्ये आपण डिवाइड केलं. दिस इज व्हर्टिकल कंपोनंट अँड दिस इज हॉरिझॉन्टल कंपोनंट. इथे लिहिताना आपण रिझॉल्विंग नॉर्मल
normal reaction into two components. First is n sin theta. This is horizontal component. And second is n cos theta. So this is vertical component. आता आपल्याला बॅलन्स करायचे आहेत सगळे फोर्सेस. इथे क्लिअरली आपल्याला शोन होत आहे की जो वर्टिकल कंपोनंट आहे दॅट इज एन कॉस थिटा नॉर्मलचं, तो बॅलन्स करेल एम जीला. सो एन कॉस थिटा बॅलन्सेस एम जी. सो यू कॅन राईट हिअर एन कॉस थिटा बॅलन्सेस एम जी. सो दिस इज इक्वेशन नंबर 1. And second force is n sin theta. N sin theta here, n sin theta is acted towards the center. इकडे सेंटर आहे त्या रोडचं, असं टर्निंग असल्यामुळे इकडे सेंटर आहे आणि सेंटरकडे जो फोर्स ॲक्ट होते त्याला आपण सेंट्रिपिटल फोर्स म्हणतो. सो दिस इज द सेंट्रिपिटल फोर्स एन साइन थिटा. आणि सेंट्रिपिटल फोर्सला आता कोण बॅलन्स करेल तर सेंट्रिफ्युगल फोर्स ही आउटवर्ड डायरेक्शनने लागते. समजा याचा मास एम आहे, या व्हेकलची वेलॉसिटी व्ही आहे, व्ही स्क्वेअर डिवायडेड बाय आर. R is the radius of the curl rod. So this is the centrifugal force. So this centripetal force balances the centrifugal force. म्हणून आता इथे लिहिताना n sin theta जो आहे centripetal force, this centripetal force balances the centrifugal force, that is mv square divided by r. This is equation number 2. सगळे फोर्सेस लिहिले आणि त्यांना आपण बॅलन्स केलं. त्याच्यानंतर आता इक्वेशन 2 डिवायडेड बाय इक्वेशन 1 करू. Equation 2 divided by equation 1, we get n sin theta divided by n cos theta is equal to, इथे सुद्धा आता mv ही साइड सुद्धा mv square divided by r divided by mg. काय काय कॅन्सल होते इथे आता, n gets cancel, इथे m gets cancel, then we get sin upon cos tan theta is equal to here v square r into g rg. आता आपल्याला माहित आहे इथे जो व्हेकल आपण कन्सिडर केली, दिस व्हेकल इज ॲट सेपेस्ट स्पीडवर आहे. सेपेस्ट स्पीडवर केव्हा राहील जेव्हा त्याचा फ्रिक्शनल फोर्स 0 आहे. इथे फ्रिक्शनल फोर्स ॲक्टेड बिटवीन दिस व्हेकल अँड रोड इज 0. सो देअरफॉर दिस इज सेपेस्ट स्पीड. देअरफॉर सेपेस्ट स्पीड आहे त्याच्यामुळे VS असं लिहू. VS मीन्स सेपेस्ट स्पीड ऑफ ए व्हेकल. सो देअरफॉर VS आपल्याला काढायचं आहे. मग आता VS स्क्वेअर RGला इकडे घेऊन जाऊ, RG tan थीटा. देअरफॉर स्क्वेअर रूट दोन्ही साईडचं घ्या म्हणजे VS इज इक्वल टू इकडे सुद्धा स्क्वेअर रूट होईल RG tan थीटा. सो दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज द मोस्ट सेपेस्ट स्पीड ऑफ ए व्हेकल ट्रॅव्हलिंग ऑन ए कर्ल बँक रोड. कर्ल बँक रोडसाठी ही सेपेस्ट स्पीड राहील. त्याच्यानंतर आपल्याला आता समजा बँकिंग अँगल काढायचं असेल, अँगल ऑफ बँकिंग, दुसरं क्वेश्चन आहे अँड बँकिंग अँगल. सो फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन राईट ॲज, या एक्सप्रेशनवरून आपण लिहू शकतो या एक्सप्रेशनवरून. सो फ्रॉम दिस एक्सप्रेशन वी कॅन राईट ॲज VS स्क्वेअर इज इक्वल टू RG tan थीटा. सो हिअर अगेन tan थीटा इज इक्वल टू tan थीटा या एक्सप्रेशनवरून tan थीटा इज इक्वल टू VS स्क्वेअर डिवायडेड बाय RG. टॅनला तिकडे जर नेलं तर टॅन इनवर्स होईल, थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स V स्क्वेअर डिवायडेड बाय RG. सो दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज द अँगल ऑफ बँकिंग. सेपेस्ट स्पीडसाठी अँगल ऑफ बँकिंग किती राहायला पाहिजे त्या रोडचं, तर एवढं राहायला पाहिजे. थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स V स्क्वेअर डिवायडेड बाय RG. सो दिस एक्सप्रेशन इज कॉल्ड ॲज द मोस्ट सेपेस्ट स्पीड. काढायचं असेल तर हा एक्सप्रेशन यूज करू, अंडर रूट RG tan थीटा. आणि अँगल ऑफ बँकिंग काढायचं असेल तर हा एक्सप्रेशन, दिस इज द एक्सप्रेशन थीटा इज इक्वल टू टॅन इनवर्स V स्क्वेअर बाय RG. थँक्यू.